सध्या जोरदार वादळ वाऱ्यानं नाशिकच्या ग्रामीण भागात घरं उद्ध्वस्त होत आहेत। आपलं मातीचं घरही पावसाळ्यात वाचावं यासाठी सुवर्णकन्या धावपटू अंजना ठमके स्वतःचं घर बांधतीये। याचं कारण आहे हलाखीची आर्थिक परिस्थिती। कुठल्याही लोकप्रतिनिधीनं आपला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन पूर्ण केलं नसल्यानं अंजनासह संपूर्ण कुटुंब आपलं घर बांधायच्या कामाला लागलंय। आपल्या मातीचं घर सिमेंटचं व्हावं ही अंजनाची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे। त्यासाठी ती अपार कष्ट करते। मात्र अनेक आश्वासनांनंतर आज ती स्वतःहून आपलं घर तयार करण्यासाठी उभी राहिली आहे। कोण आहे ही अंजना? देशभरातील शालेय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत ठसा उमटवणारी, चीनला मागे टाकत जागतिक ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी नाशिकची ही गुणी धावपटू। नाशिकपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेश गावची ही मुलगी भल्या भल्यांना धावण्यात मागे टाकत तिने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढलेत। मात्र प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा तिला फटका बसलाय। आतापर्यंत तिला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या राजकीय पक्षांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं। आदिवासी विकास विभाग आणि काँग्रेसच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडा विभागानं आश्वासनांची खैरात केली होती, मात्र कृती शून्य। अनेक वेळेस स्थानिक आमदारांना फोन केले, मात्र व्यर्थ, कुणीही मदत केली नाही। अखेर अंजना स्वतः घर बांधते। मला असं सांगितलं की तुमचं घर मी बांधून देणार आहे वसंत गीते साहेबांनी। तर मला आनंद झाला की माझं घरात मातीचं आहे आणि बांधून देते, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला। परंतु आज 1 वर्ष होत आला मी लगातार फोन करते, तर अजूनपर्यंत माझ्या घराची काही तयारी झालेली नाही। अंजनाचे आई वडील, भाऊ आणि सर्व नातेवाईक धैर्यानं पुढे सरसावलेत। इतकंच नाही तर तिची स्पर्धक मैत्रीण सुद्धा घर बांधण्याच्या कामात तिला मदत करते। मात्र स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असो की आमदार, सर्वांनाच अंजनाचा विसर पडलाय। आदिवासी विकास विभागानं पाया बांधा मग घरकुलासाठी मदत करू असा पवित्रा घेतलाय। अखेर उधार उसनवार पैसे घेऊन अंजनाच्या कुटुंबियांची घर बांधण्याची धडपड सुरू आहे। आम्ही दररोज फोन करतोय गीते साहेबांना, काय करता बा तुम्ही, आम्हाला घर देता का नाही देती, असं तुम्ही पैसे सांगून द्या आम्हाला। पण मग ते आम्हाला असे सांगतात की आज देऊ, पुढच्या हप्त्यात देऊ, असे दररोज आणि 4 महिने झाला असं आम्ही विचारतोय त्यांना। पण मग अजून काय कामाला म्हणजे त्यांनी काय अजून याच घेतलं नाही, रिक्षाच घेतली नाही। त्यामुळे मग आम्ही घरून इकडून तिकडून कसं तरी याचे करून दादा बाबा करून याचे करून त्याचे करून पैसे घेऊन आणि घरूनच घरच्या घरी काम चालू केलं। आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणाऱ्या अंजनाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला असे दिवस यावेत यासारखं दुर्दैव ते काय? सामाजिक संघटनांनाही अंजनासारख्या गुणी खेळाडूंचा विसर पडलाय। तर दुसरीकडे विकासाच्या आणि युवा पिढीला संधी देण्याच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींची अशीच वागणूक राहिली तर चांगले खेळाडू तयार कसे होणार आणि खेळ जगतात भारत कसा चमकणार, हाच खरा प्रश्न आहे। अंजनाच्या यशाला आणि जिद्दीला सलाम करत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तिला नॅनो कार भेट दिली होती। मात्र महाराष्ट्रातल्या नेत्यांना आजही तिचं घर आणि तिची हलाखीची परिस्थिती दिसलेली नाही। आज तिला आपलं स्वतःचं घर बांधण्यासाठी स्वतःच मजूर व्हावं लागलंय, ही खरं तर शोकांतिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। आणि अगदी सुरुवातीपासून नाशिकच्या या गुणी खेळाडूंच्या बाबतीत झी मीडियानं सातत्यानं बातम्या दाखवल्या आहेत। या खेळाडूंना स्टार करण्याचं काम आम्ही केलंय, पण सातत्यानं झी मीडियावरती येऊन अनेक राजकारण्यांनी तोंड भरून आश्वासनं दिली, स्वतःला प्रसिद्धी मिळवून घेतली। पण अंजना ठमकेच्या बाबतीत फार वाईट वाटतंय, या कुणीही आपलं आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। योगेश, नाशिकचा गौरव ही अंजना ठमके, आदिवासी भागामधली अत्यंत गुणी खेळाडू, नाशिकचाच नाही तर संबंध देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती उंच करणारी ही मुलगी, हिला स्वतःचं घर बांधण्यासाठी मजूर व्हावं लागतंय। प्रचंड संताप आणि प्रचंड राग येतोय या सगळ्यानंतर। या सगळ्याला राजकारण्यांची उदासीनता कारणीभूत आहे। मदत करायची नव्हती तर मोठमोठी आश्वासनं द्यायला नको होती या राजकारण्यांनी। काय म्हणाल आपण, ही सगळी परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे। खरं आहे अजित, खरं ही राजकीय उदासीनताच आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक लोकप्रतिनिधी हे नेहमीच या ठिकाणी आश्वासनं देतात, मतदारांना नेहमीच मतांसाठी ही आश्वासनं देत असतात।
मात्र एका खेळाडूने जिने परफॉर्म केलेला आहे आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप तिने जिंकलेली आहे, तिने गोल्ड मेडल मिळवलं आहे, सगळ्या जगातल्या सगळ्या शाळकरी मुलांना तिने हरवलेलं आहे आणि येणाऱ्या भारताचं ती भविष्य आहे, अशा मुलीला संपूर्ण तिचं जे काही बेस आहे तो पूर्णपणे नीट करून देणं, तिचं घर नीट करून देणं, तिची आर्थिक संपन्नता तिला देणं हे खरं म्हणजे शासनाचं कर्तव्य आहे आणि विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाचं कर्तव्य आहे. मात्र हे कुठेही होताना आपल्याला दिसलेलं नाही आणि खंत ही आहे की नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाचं आयुक्तालय आहे, त्या ठिकाणून हा सगळा कारभार चालत असतो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींना न्याय देण्याचं काम होत असतं. मात्र नाशिकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या खेळाडूला आदिवासी विकास विभाग न्याय देऊ शकलेला नाही आणि त्याचबरोबर अनेक मोठमोठे राजकीय नेते आपल्या इथं विकासाचा दावा करत असतात. अनेक सर्वसामान्य लोकांना योजना दिल्या, गरिबांना दारिद्र्य रेषेखालून बाहेर काढलं, अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले असे दावे केले जात असतात. मात्र या मुलीला जे काही मिळालेलं नाही त्यामुळे सरकारचे जे काही दावे ते सर्व खोटे पडलेले आहेत आणि एकूणच शासकीय योजना ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही हे यातून स्पष्ट झालेलं आहे. योगेश, अत्यंत हे सगळं संतापजनक असताना ही गुणी खेळाडू देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजवते, मात्र तिला राहायला छप्पर नाही, राहायला घर नाहीये. सरकारी मदतीचं सोडाच पण राजकारण्यांनी स्वतःहून जाहीर केलेली मदत या खेळाडूला दिलेली नाहीये. एक प्रकारची फसवणूक या सगळ्या राजकीय नेत्यांनी केलेली आहे आणि या सगळ्या राजकीय नेत्यांच्या या फसवणुकीला आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. एका खेळाडूचा हा अपमान आहे. राज्य सरकारने या सगळ्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवं. एक प्रकारे अंजना स्वतःचं घर बांधतीये, मजुरी करतीये, आपला खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू मजुरी करतोय. राज्य सरकारच्या आबरूची लखतर वेशीवर टांगलं जाणं याशिवाय वेगळं असू शकत नाही. धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या बातमीचा मागोवा झी मीडिया सातत्यानं घेणार आहे. अंजनाला पूर्णपणे मदत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.